साक्री तालुक्यातील म्हसदी शिवारात शेवग्याच्या शेतात लपून ठेवलेल्या अवैध देशी बनावट दारूसाठा साक्री पोलीस पथकानं छापा टाकून 39,27,000 रुपयांचा दारू पकडली असून संशयित आरोपी जयेश वसंत गुंजाळ फरार झाला असून त्याच्याकडून आतापर्यंत 1,06,00,000 रुपयांचा अवैध मद्यसाठा साक्री पोलिसांनी जप्त करून दमदार कामगिरी केली आहे। 10 जानेवारी 2025 रोजी साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की साक्री पोलीस स्टेशन हद्दीत म्हसदी गावा शिवारातील वसंत शामराव गुंजाळ यांच्या मालकीच्या शेतात त्यांचा मुलगा जयेश सावंत गुंजाळ हा खेळत असताना शेवगा पिकामध्ये जयेश वसंत गुंजाळ राहणार म्हसदी तालुका साक्री आणि अवैध दारूसाठा लपविल्याबद्दल खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांनी साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोसई, प्रसाद रौंदर पोसई, साळुंखे व पोलीस स्टाफसह आदेशित केल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी खालील वर्णाचा मुद्देमाल मिळून आलाय। धुळे प्रतिनिधी दिलीप साळुंखे। ओके। काल दिनांक 11 जानेवारी रोजी साक्री पोलीस स्टेशनचे जयेश खलाणे आणि त्यांची टीम यांना माहिती मिळाली होती आणि ऑलरेडी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पाठीमागच्या पण काही दिवसांपूर्वी म्हसदी गावामध्ये आरोपी नामे जयेश गुंजाळ याच्या ताब्यातून त्या ठिकाणी जवळपास 67,20,000 रुपये मुद्देमालाची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली होती। त्याच्याच सखोल तपासाच्या अनुषंगानं जेव्हा सदर जो इसम आहे त्याचं जे शेत आहे त्या शेताची आम्ही जेव्हा झडती घेतली तर त्या धर्तीमध्ये देखील आजही एकूण जवळपास 39,27,000 रुपयाचा मुद्देमाल ज्याच्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडची देशी दारू त्या ठिकाणी आढळून आलेली आहे। एकूण सदर प्रकरणामध्ये आत्तापर्यंत जवळपास 1,06,50,000 रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि सदरील जी दारू आहे ती प्रथमदर्शनी असं वाटतं की ती बनावट दारू आहे असं प्रथमदर्शनी वाटतं आहे, मात्र त्याच्यामध्ये तरी पण आम्ही सखोल तपास अजून करत आहोत। त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई पण केली जाईल, त्याच्यामध्ये संबंधित कलमवाढ पण केली जाईल आणि संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यामध्ये त्यांनी ती दारू करून आणली होती आणि फर्दर त्याचा आणखी काय तो डिसिजन कशा पद्धतीनं करणार होता याचा तपास साक्री पोलीस करत आहेत। तर एकूणच ह्या चांगल्या कामगिरीबद्दल साक्री पोलिसांचं आम्ही अभिनंदन करतो। धन्यवाद।